खालीलप्रमाणे आहे. आणखीनच बिघडली जेव्हा माझ्या बहिणीचा मुलगा माझं राहिलेलं सामान घेऊन मुंबईहून मला भेटण्यासाठी माझ्या खोलीत आला. खोलीतील माझी अवस्था बघून तो जोरजोराने रडायला लागला. मी तात्काळ त्याला पुन्हा मुंबईला पाठवून दिले. मी पारशी नाव घेऊन अतिशय दयनीय अवस्थेत ह्या हॉटेलात राहत होतो. मला माहीत होतं मी फार काळ असं नाव बदलून राहू शकणार नाही. कधी ना कधी माझी खरी ओळख उजेडात येईलच. म्हणून मी संस्थानात मला राहण्यासाठी बंगला मिळावा म्हणून अर्ज करून ठेवलेला होता. परंतु मी केलेल्या अर्जाला आणि अर्जवांना तिथल्या पंताने केराची टोपली दाखवली होती. माझा अर्ज एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे फिरत राहिला आणि कार्यालयाकडून अंतिम निरोप येण्याआधीच माझ्या दुर्दैशाचा तो दिवस अखेर उजाडलाच. हॉटेलमधील वास्तव्याचा आजचा माझा 11वा दिवस होता. मी सकाळचं जेवण घेतलं होतं. कपडे परिधान करून मी ऑफिसला जाण्यासाठी माझ्या खोलीबाहेर पाऊल टाकले. मी रात्री वाचण्यासाठी घेतलेली पुस्तके ग्रंथालयात परत करण्यासाठी सोबत घेतलेली होती. तेवढ्यात मला जिन्याच्या पायऱ्यांवर अनेक लोकांच्या पावलांचा आवाज आला. मला वाटलं काही प्रवासी थांबण्यासाठी आले असतील. आपल्याला काही मित्र भेटू शकतील म्हणून मी तिकडे आशाळभूत नजरेने बघू लागलो. पण माझ्या अंदाजाच्या विपरीत दृश्य मी बघितले. डझनभर हट्टे-कट्टे पारशी तरुण हातात लाठ्या-काठ्या घेऊन रागाने माझ्या खोलीकडे येताना मी बघितले. मग मला अंदाज आला ते कुणी यात्री वगैरे नव्हते आणि माझा हा अंदाज थोड्याच वेळात खरा ठरला. ते माझ्या समोर उभे राहिले आणि माझ्यावर त्यांनी प्रश्नांचा भडीमार सुरू केला. कोण आहेस तू? इथे का आलास? पारशी नाव घेऊन इथे राहण्याची तुझी हिंमत झालीच कशी? हलकटा, तू आमची पारशी हॉटेल वाटवलीस. मी शांतपणे उभा होतो. मी काहीच बोललो नाही. मी समर्थन मुळीच करू इच्छित नव्हतो. ही फसवणूक होती. मी जर ह्या फसवणुकीचे समर्थन केले असते तर कदाचित त्यांनी मला मारून सुद्धा टाकले असते. माझ्या या भूमिकेने माझ्यावर ओढवू शकलेला अनर्थ टळू शकला की मी केव्हा जागा खाली करतोय. त्यावेळी मी माझ्या निवासाला माझ्या आयुष्यापेक्षा जास्त मूल्य दिलं होतं. त्या प्रश्नातील गर्भित इशारा लक्षात आला होता. मी त्यांना विनंती केली की किमान मला आठवडाभर तरी येथे राहू द्या. मी याकरता असं म्हटलो कारण मला आशा होती की ह्या आठवडाभरात मी संस्थांकडे बंगला मिळण्यासाठी केलेल्या अर्जाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. परंतु ते पारशी माझं काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी मला शेवटचा इशारा दिला की काहीही करून सायंकाळपर्यंत मी इथून निघायचंच, नाहीतर भयंकर परिणाम होतील. मी हॉटेल सोडलंच पाहिजे असं बोलून ते निघून गेले. मी गोंधळून गेलो. निराशेने माझं मन भरून गेलं. मी मनोमन त्या सर्वांना भयंकर शिव्याशाप घातले. मला खूप रडू येत होतं. मी ढसाढसा रडलो. शेवटी माझा सर्वात मौल्यवान ठेवा, माझे निवास, यापासून मला वंचित करण्यात आलं होतं. ते एखाद्या भयंकर तुरुंगापेक्षा खरोखरच कमी नव्हते. तरी देखील ते माझ्यासाठी अतिमौल्यवान होतं. पारशी निघून गेल्यावर मी विचार करत बसलो की आता यातून मार्ग कसा काढायचा. मला आशा होती की मला संस्थानाकडून राहण्यासाठी बंगला मिळेल आणि माझी राहण्याची समस्या कायमची मिटेल. माझी समस्या तात्पुरती होती. मी विचार केला की मित्रांकडे काही